तुम्ही कधी विचार केलाय का? सेन्सर बोर्डाची परवानगी मिळाल्यानंतरही एखादा चित्रपट अचानक बंद का पडतो? मनाचे श्लोक या चित्रपटाच्या वादाने मराठी चित्रपट सृष्टीसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत, जे थेट आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आवाहन देतात. आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं. एका मराठी चित्रपटाचं नाव केवळ त्याच्या शीर्षकामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आणि अखेरीस तो चित्रपटगृहांमधून काढून घ्यावा लागला. आपण मनाचे श्लोक या चित्रपटाच्या वादाबद्दल आणि त्यातून निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. मनाचे श्लोक हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यभर प्रदर्शित झाला, पण केवळ 2च दिवसात पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटाचे शो बंद पाडले. वाद इतका वाढला की दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांना 12 ऑक्टोबरला अधिकृतपणे घोषणा करावी लागली की हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमधून तात्काळ काढून घेण्यात येत आहे. हा निर्णय व्यावसायिक अपहार्यतेचा होता. विरोधकांमुळे तिकीट विक्रीत होणारी घट आणि कलाकारांवरील ताण टाळण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला. पण या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला. जर कायदेशीर मंजुरी म्हणजे सेन्सर बोर्ड आणि उच्च न्यायालयाची असूनही एखादी कलाकृती सुरक्षितपणे प्रदर्शित होऊ शकत नसेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय? या वादाचं मूळ मनाचे श्लोक या शीर्षकात होतं. महाराष्ट्रात हे नाव म्हटलं की आपल्याला 16व्या शतकातील संत समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या पवित्र ग्रंथाची आठवण होते. याच पवित्र नावाचा व्यावसायिक चित्रपटासाठी वापर करण्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. चित्रपटाच्या टीमने स्पष्टीकरण दिलं की चित्रपटातील 2 मुख्य पात्रांची नावं मनवा आणि श्लोक अशी आहेत आणि त्यावरून हे शीर्षक ठेवण्यात आलं. पण विरोधकांनी या युक्तिवाद स्वीकारला नाही. त्यांचा आरोप होता की हा चित्रपट धार्मिक नसून एका आधुनिक लिव्ह इन रिलेशनशिपच्या कथेवर आधारित आहे, ज्यामुळे पवित्र नावाची प्रतिष्ठा कमी होत आहे. विरोधक, ज्यात हिंदू जनजागृती समिती आणि श्री समर्थ सेवा मंडळ यांसारख्या संघटनांचा समावेश होता, त्यांनी थेट इशारा दिला की चित्रपटाचं नाव बदललं नाही तर त्यांना समर्थ भक्तांच्या रोषाला समोर जावं लागेल. हा वाद केवळ नावापुरता मर्यादित नव्हता, तर तो आधुनिक आणि पारंपरिक मूल्यांमधील संघर्ष होता. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे चित्रपटाने कायदेशीर लढाई जिंकूनही तो मागे घ्यावा लागला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला, पण न्यायालयाचा हा आदेशही विरोधकांसमोर फिका पडला. 10 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर 11 आणि 12 ऑक्टोबरला पुण्यात आणि इतर शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांमध्ये घुसून शो बंद पाडले. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही हे शो सुरळीत चालू शकले नाहीत. या घटनेमुळे कायदेशीर प्रक्रियेचे अवमूल्यन झाले आहे. सेन्सर बोर्ड आणि न्यायालयाची परवानगी असूनही रस्त्यावरील सत्तेचा प्रभाव अधिक प्रभावी ठरला. या प्रकारचा घटना फील्ड सेन्सरशिप नावाच्या एका नवीन आणि धोकादायक मॉडेलची स्थापना करत आहेत, जिथे निर्मात्यांना कायदेशीर मान्यतेपेक्षा बाह्य घटकांच्या दबावाला प्राधान्य द्यावं लागतं. मनाचे श्लोक प्रकरणाने मराठी चित्रपटसृष्टी आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेवर एक मोठा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हा चित्रपट नवीन नावाने 16 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे, पण या घटनेने भविष्यातील कलाकारांच्या सर्जनशील स्वातंत्र्यावर नक्कीच परिणाम होईल. आता लेखक आणि दिग्दर्शक धार्मिक किंवा ऐतिहासिक संदर्भांशी साधर्म्य असणारी शीर्षके निवडताना दोनदा विचार करतील. या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे? कलाकृतीवर सेन्सरशिप योग्य आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं? तुमची मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.